नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत 903 जागांसाठी भरतीची नवीन मेगा भरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। भरपूर जागा आहेत मित्रांनो, 903 जागा आहेत एकूण, ज्यामध्ये गट क मधलं पद भरलं जाणार आहे। विभागानुसार ही भरती होत आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। यासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन 19,900 ते 63,200 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा, भरावयाच्या पदांचा तपशील, पदाचे नाव, वेतन श्रेणी आणि जागा कशा प्रकारे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये तुम्ही बघू शकता भूकरमापक हे पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जात आहे, ज्यासाठी वेतन स्तर तुमचा 19,900 ते 63,200 पाहायला मिळत आहे। टोटल 900 प्लस जागा आहेत। विभागानुसार जागा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। विभागानुसार सुद्धा तुम्हाला कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली पाहता येईल, जेणेकरून तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। यामध्ये पुणे विभागासाठी बघू शकता टोटल 83 जागा आहेत। मी टोटल जागा सांगत जाईन, तुम्ही कॅटेगरी वाईज जागांची माहिती घेऊ शकता। भूकरमापक हे पद आहे। पे स्केल सुद्धा एस6 तुम्हाला मी सांगितलेला आहे। त्यानंतर बघा, मुंबई विभागासाठी मित्रांनो, कोकण प्रदेश मुंबई विभागासाठी सर्वात जास्त जागा 259 तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। या व्यतिरिक्त नाशिक विभागासाठी 124 जागा आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मित्रांनो 210 जागांची माहिती तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। त्यानंतर अमरावती विभागासाठी 117 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि नागपूरसाठी 110, अशा टोटल 900 प्लस जागा, जवळपास 903 जागा मित्रांनो या ठिकाणी भूकरमापक या पदाच्या भरल्या जात आहेत। सो भरपूर जागा आहेत। तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर फार महत्त्वाचं आहे। पुढे बघा मित्रांनो, यासाठी पदाचं जे अर्हता आहे ती कशा प्रकारे राहणार आहे, त्याचबरोबर एज लिमिट काय असणार आहे तर बघा, भूकरमापक हे गट क मधलं पद आहे। त्यासाठी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे तुमच्याकडे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। हे जे मेन्शन केलेले दुसरे क्रायटेरिया मित्रांनो, जर तुमच्याकडे सध्या नसेल परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सो महत्त्वाचा क्रायटेरिया पहिला राहणार आहे। दुसरा जो क्रायटेरिया तुम्ही तो निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जे रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करू शकता। यामध्ये 18 ते 38 वर्ष एज लिमिट ओपनसाठी मित्रांनो राहणार आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मित्रांनो, केंद्र शासनाच्या नियमानुसार जर तुम्ही दिनांक 4 जुलै 2014 अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणारा सर्वेवर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट 2000 पासून 1 वर्ष कालावधीचा झालेला आहे, त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे तुमच्याकडे वैध प्रमाणपत्र धारण करण्याचे उमेदवार असतील तर ते सुद्धा या ठिकाणी मित्रांनो पात्र असतील। मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांच्या निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता, मात्र त्यानंतर जी निवडीबाबत कार्यवाही असेल ती नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळवली जाईल। पुढे बघा, या ठिकाणी एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे मित्रांनो, मागासवर्गीयांकरता 5 वर्ष एज लिमिट या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। प्रकल्पग्रस्त त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत, दिव्यांग 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक, अंशकालीन, खेळाडू, भूकंपग्रस्त यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। परीक्षेचे स्वरूप तुम्ही बघू शकता, इंग्रजी, मराठी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी, अंकगणित याबाबतचे 100 क्वेश्चन 200 मार्कांसाठी असणार आहेत। IBPS मार्फत एक्झाम घेतली जात आहे। टेक्निकल क्वेश्चन विचारले जाणार नाहीत। सरळ सेवा भरतीचे जे 4 विषय असतात त्याच मार्फत तुमचं सिलेक्शन डायरेक्टली या ठिकाणी होणार आहे। फार चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो। यामध्ये फी अमागासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता। माजी सैनिकांना परीक्षा शुल्क असणार नाही हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। इतरांना मात्र फी ही भरायची आहे। यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा, 1/10/2025 पासून 24/10/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे।
त्यानंतर बघा ऑनलाईन अप्लाय करणार IBPSच्या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे. याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.